आपण जळगाव उडीद वडे करणार आहोत. पारंपरिक खानदेशी पदार्थ आहे बरं का हा. उडदाची डाळ 5 ते 6 तास भिजत घातली होती. वाटणाला आपण हिरवी मिरची, बडीशोप, अद्रक आणि लसूण घालणार आहोत. जर तुमच्याकडे अख्खे धने असतील तर तेही घ्या 1 चमचा. माझ्याकडे धना नाही आहेत त्यामुळे मी धना पावडरच टाकणार आहे. ओबड-दोबड वाटून घ्या हे मिश्रण. अशा पद्धतीने हे मिश्रण वाटलेलं आहे. आता आपण उडदाच्या डाळीतले पाणी काढून घेऊ आणि पूर्ण निथळून घेऊ. तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊ. उडदाच्या डाळीतलं पाणी जाण्यासाठी जरा थोडंसं कडकडाला डाळ घेतली म्हणजे पाणी जाईल. बघा अशा पद्धतीने वाटून घ्या. जर वाटले जात नसेल तरीही पाणी टाकू नका. चमच्यानी परत खाली वरती करून वाटून घ्या. आता आपण त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकलेलं आहे. धना पावडर टाकली आणि थोडीशी हळद, कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे मीठ एकीकडे मिरची तिकडे असं लागलं नाही पाहिजे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवणार आहे. ज्यांना तेलाचे जास्त पदार्थ खायचे नाही आहेत त्यांनी शॅलो फ्राय करून खाल्ले तरी चालतात. हाताला थोडेसे पाणी लावून थोडेसे असे थापून घ्या त्याच्यामध्ये वडे आणि कमी गॅस करा म्हणजे पटकन जळणार नाही, लालसर झाले पाहिजेत. जर तापमान वाढलं कमी असेल तर थोडंसं मीडियम गॅस करा. अशा पद्धतीने पलटी उलटी करा परंतु नेहमी गॅसवरच करा. जास्त मोठा गॅस नाही पाहिजे. आता आपण डीप फ्रायमध्ये मी कशी वडे तळते ते तुम्हाला दाखवते. बारीक बारीक वडे सोडून द्या. ह्याला पण जास्त तेल तापवू नका. तापलेलं तेल असेल तर लो फ्लेमवर गॅस ठेवा. अशा पद्धतीने लालसर खूप मस्त आणि कुरकुरीत होतात. व्हिडिओवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऑन करा. माझे नोटिफिकेशन येत राहतील.